फिल्डिंग लावण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही, म्हणून ही मंडळी फिल्डिंगवर जोर देऊ लागले आहेत. अहो, काही आमदार उघडपणे शरद पवार यांच्या पक्षात जाऊन विसावले देखील आहेत, पण काही आमदार अजूनही तोंड लपवून मोदी बागेत जात आहेत. मित्र हो, नमस्कार. काकांचा राष्ट्रवादी पक्ष फोडताना भाजपाला गुदगुल्या आणि अजित पवारांना उकळ्या फुटलेल्या होत्या. उकळ्या आपल्याबरोबर 40 आमदार आले. अहो, याचा मोठा गर्व अजित पवारांना झाला होता. आणि आता काय व्हायला लागलंय? आता एक एक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पुन्हा तुतारी भोवती पिंगा घालू लागले आहेत. पिंगा. अहो, हे चित्र पाहून आता दादांना काय वाटत असेल? दुरावत चाललेली संख्या जर पाहिली ना, तर ती एक दिवस अजित पवार एकटे राहतील की काय, अशी परिस्थिती आत्ता तरी दिसू लागली आहे. अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोबत आलेल्या आमदारांपैकी अनेक आमदार सुरुवातीपासूनच परतीच्या मार्गाला लागलेले होते, पण काही ना काही अडचण, काहीतरी विघ्न, कोणी काही संकट, म्हणून ते आमदार अजित पवार यांच्यासोबत थांबलेले होते, अगदी इच्छा नसतानाही. अजूनही असंच चित्र आहे काहीसं. पण एक एक आमदार आता बाहेर पडू लागलेले आहेत. शरद पवारांच्या सावलीला जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अहो, काही झालं तरी 9 जणांना मात्र शरद पवार त्यांच्या पक्षात प्रवेश देणार नाहीत, हे उघड आहे. पण उरलेल्यापैकी काही आमदार तुतारीच्या आवाजात मग्न झालेही आहेत. समोर विधानसभा निवडणूक आहे आणि दादांच्या पक्षात मोठी गळती सुरू झालेली आहे. अहो, काही आमदार उघडपणे शरद पवार यांच्या पक्षात जाऊन विसावले देखील आहेत, पण काही आमदार अजूनही तोंड लपवून मोदी बागेत जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये परतण्याच्या प्रयत्नात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी हाती घेण्यासाठी हे आमदार फिल्डिंग लावू लागले आहेत. फिल्डिंग लावण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही, म्हणून ही मंडळी फिल्डिंगवर जोर देऊ लागले आहेत. अजित पवार यांचे आमदार पण फिल्डिंग लावत आहेत तुतारीसाठी. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होता, तर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या गटात सध्या इनकमिंग सुरू असतानाच आता अजित पवार यांच्या गटातील काही आमदार देखील तुतारी हातात घेण्यासाठी फिल्डिंग लावू लागले आहेत. मात्र अजित पवार यांची थेट साथ सोडण्याआधी आपल्याला शरद पवार यांच्या गटात प्रवेश मिळेल का, उमेदवारी दिली जाईल का, याची चाचपणी हे उमेदवार करताना दिसत आहेत, हे इच्छुक करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नादानं आणि भाजपच्या भुलभुलयावनं आधी शरद पवार यांना सोडलं. अहो, सोडलं कसलं? अहो, त्यांनी निवडून आणलं, त्याच शरद पवारांना दगा दिला, धोका दिला आणि अजित पवारांच्या मागे हे गेले. आता त्याच शरद पवार यांच्याकडं कुठल्या तोंडानं जायचं, हा प्रश्न आहे ना त्यांच्यासमोर. विधानसभेला शरद पवार यांच्या विरोधात लढलो तर लढाई अवघड जाईल, असा अंदाज अजित पवार गटाच्याही आमदारांना आता आलेला आहे. ते आमदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात परत जाण्यासाठी चाचपणी करीत आहेत. यात आमदार बबन गायकवाड, माजी आमदार राजेंद्र देशमुख, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार रमेश थोरात, नेते विलास लांडे, आमदार अतुल बेनके यांनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेले आहेत. काहींनी यासाठी शरद पवार यांची भेट देखील घेतलेली आहे. अहो, राज्यात शरद पवार यांच्या तुतारीची लाट आलेली आहे, तर दुसरीकडं अजित पवार यांची नाव बुडायला लागली आहे. आता ही डगमगताना दिसू लागली ना, तसं एक एक जण बाहेर उड्या मारायला लागलेले आहेत. तुतारी वाजवली तरच आता आमदार होता येईल, बुडत्या जहाजात थांबण्यात काहीही अर्थ नाही, हे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या लक्षात आलेलं असावं. पण शरद पवार यांच्याकडे तर आता कुठं जागा शिल्लक आहे हो, हाऊसफुल. शरद पवारांचा पक्ष संपला म्हणून नाचत होते, आता त्याच शरद पवारांच्या पक्षात जाण्यासाठी कमरेपासून वाकून साष्टांग दंडवत घालू लागले आहेत. अहो, ज्या घरातून निघून गेले त्याच घरात परत येण्यासाठी फिल्डिंग लावण्याची वेळ आली यांच्यावर. काय वेळ आली राव. या गद्दार मंडळीबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा.
आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.